मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या ज्या प्रकारे हत्या झाली ते कुठल्याही जातीचं किंवा कोणत्याही समाजाचं भांडण नसून हा एक मानवतेचा विषय आहे. तिथले चालणाऱ्या माफियाराजचा विषय आहे. ज्या प्रकारे तिथे कोळशाचं आणि राखीचं राजकारण हे बीडमध्ये ज्या प्रकारे घडवलं जातं, ज्या प्रकारे त्यांना सरकारी अधिकारी असेल किंवा पॉलिटिकल लीडर्स असेल यांचं वरदहस्त प्राप्त होतं, त्याचा हा सगळा खेळ आहे. याला कुठल्याही जातीचं किंवा कुठल्याही एका समाजाविरुद्ध दुसऱ्या समाजाचं भांडण किंवा ज्याला आपण म्हणतो द्वेष हे समजण्याचं कुणीही प्रयत्न करू नये. जे सरपंच मस्साजोगचे सरपंच यांची हत्या झाली तो मानवतेला काळिंबा फासणारी ही अशी घटना आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की परळीमध्ये थर्मल पॉवर प्लांट आहे. याच्या आधी वीट भट्टीसाठी माती वापरण्यात येत होती, पण कुणाचं डोकं चाललं माहिती नाही आणि त्या थर्मल पॉवर प्लांटमधून निघणारी राख, या राखीचा वापरसुद्धा आपण वीट बनवण्यासाठी करू शकतो हे लोकांच्या लक्षात येणं सुरू झालं. तर याचा परिणाम काय झाला तर मोठ्या प्रमाणावरती तिथे विटांच्या भट्ट्यांचं दुकानदारी म्हणजे अर्थकरण सुरू झालं. तुम्ही जर परळी, गंगाखेड, बीड या जिल्ह्यात जर तुम्ही फिरले तर तुम्हाला भरपूर ठिकाणी ह्या भट्ट्या म्हणजे विटेच्या भट्ट्या चालू दिसतात आणि तिथे तुम्हाला त्या राख जी असते ती ज्या थर्मल पॉवर प्लांटमधून जी राख निघते ती तुम्हाला तिथे दिसेल. मित्रांनो, हे राखीचं राजकारण जे आहे हे बीडमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याचाच परिणाम हा आहे की मोठमोठाले माफिया तिथे तयार झालेत. वाल्मिक कराड जे एकेकाळी स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या घरी काम करायचे, तर ते वाल्मिक कराड 2 दशकामध्ये एवढे मोठे कसे झाले याच्या मागचा कोणी विचार केला का? हा विषय कोणत्याही व्यक्तिविषयी नसून हा एक विषय आहे. हा वंजारी, हा मराठा, हा समाजाशी निगडीत हा विषय नसून हा मानवतेशी निगडीत विषय आहे. ज्या प्रकारचं वातावरणात बीडमध्ये दिसतं, ज्या प्रकारचा द्वेष हा बीडमध्ये दिसतो, ज्या प्रकारचं राजकारण हे बीडमध्ये होतंय, ते खरंच मानवतेला आणि महाराष्ट्राला शोभणार आहे का याचा तुम्ही विचार करा. तुम्हाला माहिती असेल की वीट भट्ट्या तुम्हाला माहिती असेल की ज्या प्रकारे थर्मल पॉवर प्लांटमधून निघणारी राख ही बीडच्या किंवा त्या परळीच्या किंवा त्या गंगाखेड जिथे हा थर्मल पॉवर प्लांट आहे, जसं परळीमध्ये हा थर्मल पॉवर प्लांट आहे, तर त्याच्या तळ्यांमध्ये टाकले जायचे का? कारण की त्याचा काही यूज हा लोकांना माहिती नव्हता. बट ज्यावेळेस माहिती झालं की हा राखीचा वापर आपण मातीसारखा करू शकतो किंवा मातीमध्ये मिक्स करून वीट भट्ट्या तयार करू शकतो, जे सिमेंटचे स्लॅब्स बनवतात, जे सिमेंटचे सरळ मटेरियल्स बनवतात, अशा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये आपण ही राख विकू शकतो, तेव्हापासून हे काळं राजकारण सुरू झालं. तेव्हापासून हा काळा माफिया राज सुरू झाला. आता त्या माफिया राज पाठीमागे कोण हा विषय महत्वाचा आहे. हा राज जो सुरू होतो किंवा असे माफिया जे बनतात हे फक्त आणि फक्त एका व्यक्तीमुळे बनतात का? तर नाही. याला वरदहस्त असतो तो अधिकाऱ्यांचा, सरकारी अधिकाऱ्यांचा, याला वरदहस्त तो पॉलिटिकल राजकारण्यांचा. आज तुम्ही म्हणू शकता की धनंजय मुंडे हे अजितदादा पवार यांच्या पार्टीमध्ये आहे, त्यामुळे वाल्मिक कराड हे दोषी आहे आणि त्यांना हे करा. पण वाल्मिक कराडला मोठं करण्यामध्ये कोणाचा किती हातभार आहे? धनंजय मुंडे गेले 10 वर्षापासून 2014 पासून जवळपास हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना शरदचंद्र पवार साहेब यांच्यामध्ये ते होते. शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना विधानसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता बनवलं. वाल्मिक कराडचे जर तुम्ही फोटो बघितले तर ते प्रत्येक मोठ्या नेत्यासोबत महाराष्ट्रातले दिसतात. ते पवार साहेब असतील, ते सुप्रियाताई असतील, ते धनंजय मुंडे असतील, ते अजितदादा पवार असतील, ते देवेंद्र फडणवीस असतील, ते सुरेश अण्णा धस असतील आणि सगळेच असतील. तर वाल्मिकांना कराडचा फोटो हा सगळ्यांसोबत दिसतो. त्यामुळे बीडमधलं वातावरण जर तुम्ही एका जातीविरुद्ध दुसऱ्या जातीचं पकडत असाल तर मित्रांनो, याच्यापेक्षा आपली चूक कोणती होणार नाही. बीडमध्ये ज्या प्रकारचं वातावरण, ज्या प्रकारचं हेल्थ इश्यूज तुम्हाला दिसतात, तुम्हाला माहिती असेल तर थर्मल पॉवर प्लांटमध्ये निघणाऱ्या राख असेल किंवा त्याच्यामधून निघणारा धूळ असेल, त्याच्यामुळे तुम्हाला परळी असेल आजूबाजूच्या एरियावरती सतत काळे ढग दिसतात. त्याच्यामुळे ज्या लोकांना अस्थमा आहे ते लोक घराच्या बाहेर निघू शकत नाही. काही लोकांना श्वासाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात. तर एन्व्हायरमेंटशी खेळवाड करून ह्या प्रकारची कामं सुरू आहेत. त्यामुळे ह्या पॉवर प्लांटमधून स्वस्त दरामध्ये, एकदम तुटपुंच्या दरामध्ये ती राख खरेदी करणं आणि त्या राखेचा वापर मोठ्या प्रमाणात वीट भट्ट्यामध्ये करणं आणि त्याचं राजकारण करणं हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तुम्हाला माहिती असेल तिथून 350, 400, 500 किलोमीटरवरती हैदराबाद आहे.
तर हैदराबादमध्ये या विटांची डिमांड मोठ्या प्रमाणावरती आहे. याचं राजकारण खूप मोठं, अर्थकारण खूप मोठं आहे. तर मित्रांनो, हा अर्थकारणाची ही लढाई आहे. ही लढाई एका समाजाविरुद्ध दुसऱ्या समाजाची कधी नव्हती, कधी नाही आणि कधी राहणार पण नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष भाऊ देशमुख हे एक प्रामाणिक आणि एक साध्या आणि सरळ घरातून आणि गरीब घरातून निघलेले व्यक्तिमत्व. 3 वेळेसचे सरपंच होते. त्यांनी आदर्शासारखं आपलं गाव त्यांनी डेव्हलप केलं आणि मोठ्या प्रमाणावर लोकांशी कनेक्ट साधून लोकांशी जवळीक असलेला हा माणूस, हा या अर्थकारणाच्या विरुद्ध उभा राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्या अर्थकारणाच्या विरुद्ध राहण्याचा परिणाम हा झाला की संतोष भाऊ देशमुख यांचा जो यांच्यासोबत जी घटना झाली ती या अर्थकारणाच्या विरोधात उभं राहण्यामुळे झाली. तर ह्या अर्थकारणाला पुरवठा करतो कोण, या अर्थकारणाला समर्थन करतो कोण, हे शोधून काढणं महत्त्वाचं आहे. तिथले राजकारणी असन, तिथले पॉलिटिशियन असन, आणि ही गोष्ट धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्याबद्दल नाही. ही गोष्ट सुरेश अण्णा धस असतील, तिथले संदीप क्षीरसागर असतील, तिथले अजून बाकीचे जे नेते असतील, ह्या सगळ्यांचं अर्थकारण त्यात दडलेलं आहे. हे जे संतोष भाऊ देशमुख यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा दावा करतात किंवा पाठीमागे उभे राहण्याचं जे सोंग रचतात, यांना पण त्या अर्थकारणाशी निगडीत राहणं महत्त्वाचं आहे. कारण की याच्यातून त्यांचा पण मोठ्या प्रमाणावरती प्रॉफिट, याच्यातून मोठ्या प्रमाणावरती अर्थकारण त्यांचं चालतं. आणि ह्या अर्थकारणावरती एका व्यक्तीचा दबदबा असू नये, त्याविरुद्ध त्याच्यासाठी हा सगळा जीवतळा चालू आहे. संतोष अण्णा देशमुख यांच्यासोबत झालेली घटना ही बीडचं राजकारण पलटून टाकेल. बीडमध्ये वाढती गुन्हेगारी, बीडमध्ये वाढणारा क्राईम, बीडमध्ये वाढणारा माफिया राज, या गोष्टीला इथून पुढे वळण मिळू शकतं. पण ते वळण कधी मिळेल, हे जर अधिकाऱ्यांनी हातात घेतलं आणि चांगले नेते यांनी जर विल पॉवर दाखवली तर त्या गोष्टीचा काही इम्पॅक्ट पडेल. अन्यथा जैसे थे जे चालू आहे ते चालू राहील. तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.